संगमावले येथे बालाजी चॅरिटेबल कैलास स्मशानात ऑफिसचे कुलूप फोडून जवळपास 25,000चे हार्डवेअरचे साहित्य चोरट्यांनी लंपास केले आहे। पाहुयात ही बातमी। संगमावले येथे स्मशानभूमीत ऑफिसचे कुलूप तोडून काल मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी सीसीटीव्हीचे हार्ड डिस्क, मॉनिटर, डीव्हीआर स्क्रीन, माईक यांची अंदाजे 25,000 रुपयांची चोरी केली। या स्मशानभूमीला देणगी रूपात साहित्य नागरिक देत असतात। यावरच अज्ञात चोरट्याने रात्री 12 ते 4च्या दरम्यान चोरी केल्याची शक्यता आहे। चोर चोरी कुठेही करतो याची प्रचिती माहीत असताना चक्क त्याने स्मशानभूमीलाही सोडले नाही, हे दुःखद उदाहरण आहे। यावेळी संगमाहुलेचे पोलीस पाटील सौ शशिकला धोत्रे व ग्रामपंचायत सदस्य प्रकाश माने यांनी व्हीएम न्यूजला चोरीबद्दल प्रतिक्रिया दिल्या। तसेच स्मशानभूमीतील ऑफिस कर्मचारी चंद्रकांत कुंभार व टेक राम शिर्के यांनी चोरीबद्दल व्हीएम न्यूजला माहिती दिली। पोलीस यंत्रणेला माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी आले नसल्याने पोलीस प्रशासन किती जागरूक आहे हे आपल्या लक्षात येत आहे। संगमावली येथील पोलीस पाटील शशिकला धोत्रे यांच्याकडून आपण या घटनेबद्दल काय मत आहे ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव सौ शशिकला राजेंद्र धोत्रे। गेली 10 वर्षे मी संगमावली येथे पोलीस पाटील करत आहे। त्याचबरोबर अशी घटना ही सुरुवातीला आज प्रथमच घडलेली आहे। बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट ही आमच्या इथे एक गेली 10 ते 20 वर्षापासून कार्यरत असणारी एक अत्यंत सेवाभावी अशी सेवा आहे। तर त्यामध्ये आम्हाला सांगण्यात अतिशय दुर्दैव वाटते की या ठिकाणी या प्रकारे अशी घटना ही पहिल्यांदा घडली आहे। अशी घटना यापुढे कधीही घडू नये अशी आमची गावकऱ्यांची, सर्व येणाऱ्या जाणाऱ्या लोकांची इच्छा आहे। तरी याची सर्वांनी दखल घ्यावी एवढी माझी नम्रतेची विनंती। आपल्या इथे संगमावली येथील ग्रामपंचायत सदस्य त्यांच्याशी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचं मत काय आहे ते। पाटील बी आले। नमस्कार, मी प्रकाश माने, संगमावली ग्रामपंचायत सदस्य। तिथं संगमावली तीर्थक्षेत्रावर तिथं श्री बालाजी ट्रस्टने एक स्मशानभूमी बांधून एक चांगला उपक्रम तयार केलेला असून त्या उपक्रमात हजारो लोक येत असतात आणि एक अत्यंत चांगला विधी इथं पार पाडला जातो। लोकांची धार्मिक भावना चांगल्या असून या एक चांगला उपक्रम असून या ठिकाणी रात्री काल काही दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी, चोरांनी दरवाजे तोडून इथलं काय साहित्याला हे केलेलं आहे। तरी मी ह्या ट्रस्टला पोलिसांचं संरक्षण, संगमावलीला एक चांगला हे असून त्यांना पोलीस संरक्षण मिळावं अशी एक मागणी करतो आणि जास्तीत जास्त चांगल्या लोकांनी इथे मदत करून चांगल्या उपक्रमाला मदत करावी ही विनंती करतो। बालाजी चॅरिटेबल येथे रात्री चोरी झालेली आहे। बघूया त्यांच्याकडून जाणून घ्या इथं की ते जे चोरी झालेली आहे त्यातले काही साहित्य गेलेलं आहे ते। नमस्कार, मी चंद्रकांत कुंभार, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट इथे स्मशानभूमी इथे कर्मचारी म्हणून काम करतो। आज या ठिकाणी रात्री जवळजवळ 20 ते 25,000ची मुद्देमाल चोरीला गेलेला आहे। CCTV कॅमेऱ्याचं मशीन आणि त्याचं मॉनिटर आणि स्क्रीन हा प्रकार चोरीचा केलेला आहे रात्री। तरी आम्ही आता सकाळी आलो तेव्हा इथे प्रकार बघितला आणि बघितल्यावर आमच्या साहेबांना आम्ही सांगितलं की असा हा प्रकार झालेला आहे। आणि लगेच साहेबांनी आम्हाला सूचना केला की काही नाही, तुम्ही पोलीस कंप्लेंट करा आणि पोलिसांना लगेच सांगा की अजून झालेला आहे। तशा प्रकारे आम्ही पोलिसांनाही कंप्लेंट देऊन हा प्रकार सांगितलेला आहे। अंदाजे किती वाजता हे चोरी झाली तुम्हाला हे समजायला? रात्री आम्ही 12 नंतर आम्ही जातो त्यावेळेस म्हणजे 12 नंतर हा प्रकार झालेला आहे। 12 नंतर मशीन बंद होतो, त्यानंतर हा प्रकार रात्री झालेला आहे। त्यावेळेस सकाळी आलो तो हा प्रकार टळलेला आहे। हे रात्री चोरी होऊन कमीत कमी 20 ते 25,000चा मुद्देमाल इथून चोरीला गेलेला आहे। पोलिसांनी यांना कळवून सुद्धा येथे अजून पोलीस प्रशासन आलेलं नाही आहे, म्हणजे पोलिसांनी याचं गंभीर दखल घेतलेली नाही आहे। चोर चोरी कुठं करतो हे आत्ता त्यांनी स्मशानभूमीत सुद्धा आपली ताकद दाखवलेली आहे। त्या चोराला सुद्धा या स्मशानभूमीतच यायचं आहे। कॅमेरामन व्हीएम न्यूज मराठी, सातारा।